सध्या सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या आहार पदार्थांची माहिती आपल्याला मिळते बरं का. पण त्यापेक्षा जास्त होतंय ते कन्फ्युजन. दह्याच्याच बाबतीत पहा, कोणी म्हणतं रोज खा, त्यामध्ये प्रोबायोटिक आहे, तर कोणी म्हणतं रोज दही खाऊ नका, ते उष्ण आहे. कोणी म्हणतं कधीही खा आणि कोणी म्हणतं रात्री खाऊ नका. नक्की करायचं काय? तर आज आपण दह्याचे वेगवेगळे 5 प्रकार पाहणार आहोत. दही बनवण्याची वेगळी पद्धत सुद्धा असते बरं का. आणि दही खाण्याचे नियम प्रत्येकासाठी वेगळे आहेत, कारण त्याचे शरीरावर होणारे परिणाम वेगळे आहेत. आणि या सगळ्यांची खूप इंटरेस्टिंग माहिती आपण आज पाहणार आहोत. मी डॉक्टर स्मिता बोरा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अरहम आयुर्वेद आपल्या शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये. आता दह्याचे सामान्य गुण पाहू आधी. दधी उष्णम दीपनम स्निग्धम कषाय अनुरसम गुरु पाके अम्लम ग्राही पित्तास्त्र शोथ मेदक कफप्रदम. म्हणजे या श्लोकात सांगितलंय की दही उष्ण आहे, अग्निदीपन करणार आहे, स्निग्ध आहे, चवीला किंचित तुरट, कषाय आणि पचायला जड आहे. शरीरात गेल्यानंतर त्यातून अम्लता निर्माण होते, त्यामुळे पित्तदुष्टी रक्तदुष्टी होऊ शकते, सूज वाढते, शरीरातली चरबी किंवा मेद वाढतो आणि कफ वाढतो. आता आपण प्रॅक्टिकली पाहिले बरं का की आपण दही लावलं तर वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याचा आंबटपणा कमी जास्त असतो. आपण दही लावण्यासाठी कुठलं दूध वापरतो, किती वेळ विरजण लावून ठेवतो, विरजण किती आंबट असतं, या सगळ्यावर दह्याची डिग्री किंवा आंबटपणा ठरतो आणि यानुसार त्याचे गुण बदलतात. विरजण कमी पडलं किंवा थंडी असेल तर जे दही बनतं त्याला आपण म्हणतो अधमुर. हे त्रिदोष म्हणजे वात पित्त कफ वाढवणार आहे आणि यामुळे दाह म्हणजे जळजळ उत्पन्न होते. जे ताजं दही आहे म्हणजे व्यवस्थित लागलेलं आहे, घट्ट झालेलं आहे आणि किंचित गोड आहे, फार आंबट नाही, त्याचे सुद्धा वेगळे गुण सांगितलेत. हे बलवर्धक, मेद आणि कफ वाढवणारं, पण वातदोष कमी करणारं म्हणजे शरीरातला कोरडेपणा कमी करणार आहे. तसंच हे शरीरात गेलं तर त्याचा परिणाम मधुर होतो, म्हणून रक्तदृष्टी कमी होते. शिवाय हे शुक्रवर्धक म्हणजे वृक्ष आहे. पण हेच दही तुम्ही जर जास्त प्रमाणात खाल्लं तर मात्र पचायला जड आहे. शिवाय अभिषंधी म्हणजे शरीरात चिकटपणा निर्माण करणार आहे. आता यापेक्षा थोडं जास्त वेळ ठेवलेलं आणि थोडं आंबट झालेलं दही हे पित्तवर्धक आहे. आणि खूप आंबट झालेलं दही असतं ते कसं ओळखायचं, तर ज्यामुळे खाताच दात आंबून जातात किंवा शरीरावर काटे येतात, रोमांच उभे राहतात, इतकं आंबट दही असतं. हे रक्तविकार करणारं आणि वात पित्त खूप जास्त वाढवणार आहे. आता तुम्ही जर दही लावण्यासाठी गाईचं दूध वापरणार असाल तर हे दही दीपनीय म्हणजे भूक वाढवणारं, हृदय म्हणजे हृदयासाठी हितकर आणि वात कमी करणारं आहे. आणि जर म्हशीचं दूध वापरणार असाल तर त्यापासून तयार झालेलं दही अतिशय स्निग्ध आहे, कफ वाढवणारा आहे आणि पचायला अर्थात जड आहे. नेहमी आपण दूध पूर्णपणे तापवून नंतर ते रूम टेम्परेचरला आलं की नंतरच विरजण लावायचं. आता विरजण सुद्धा शक्यतो घरचं असावं बरं का, कारण दही बनवताना दुधामध्ये लॅक्टोबॅसिलस किंवा स्ट्रेप्टोकोकस सारखे बॅक्टेरिया असतात, ते वाढतात आणि हे बॅक्टेरिया दुधातलं लॅक्टोजचं रूपांतर लॅक्टिक ऍसिड मध्ये करतात. त्यामुळे दुधाचा पीएच कमी होतो, दूध घट्ट होतं आणि आपण म्हणतो त्याला दही. पण महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विरजणामध्ये बॅक्टेरियाची स्पीसीज आणि त्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं. त्यामुळे प्रत्येक घरच्या दह्याची मायक्रोबियल सिग्नेचर वेगवेगळी असते. घरचं विरजण आपण वारंवार वापरलं की त्या वातावरणाला अडॅप्ट झालेले बॅक्टेरिया टिकून राहतात. म्हणजे तुमच्या घरातलं तापमान, दुधाचा प्रकार, भांड, वातावरण याला सूट होणारी एक बॅक्टेरियल कम्युनिटी तयार होते. त्यामुळे अनेकांना घरचं विरजण वापरून केलेलं दही हलकं किंवा चविष्ट लागतं. संशोधनामध्ये सुद्धा हे आढळलंय की ट्रॅडिशनल जे फर्मेंटेड फूड्स आहेत त्यामध्ये मायक्रोबियल डायव्हर्सिटी असते, ती खूप असते. आणि ही डायव्हर्सिटी आपल्या गट मायक्रोबायमसाठी खूप फायदेशीर असते. कारण गट हेल्थ म्हणजे फक्त गुड बॅक्टेरिया नाही, तर बॅक्टेरियल डायव्हर्सिटी म्हणजे विविधता महत्वाची असते. आता विकतचं विरजण असतं की नाही त्याबद्दल बोलायचं झालं तर जे कमर्शियल कल्चर असतं, विरजण असतं, त्यामध्ये बहुतेक वेळा ठराविक 2 ते 4 प्रकार वापरले जातात बॅक्टेरियाचे, जे कन्सिस्टन्सीसाठी चांगले असतात. म्हणजे प्रत्येक वेळी त्याची सारखी चव किंवा सारखं टेक्स्चर येतं. पण घरच्या पारंपरिक विरजणामध्ये जास्त प्रकारचे लोकल मायक्रोब्स असतात. त्यामुळे काही लोकांना घरचं दही पचायला अधिक सोपं जातं किंवा त्याचा फायदा मिळतो. मी तर असं ऐकलंय की काही घरांमध्ये वर्षानुवर्ष विरजण जपून ठेवलं जातं आणि तेच पुढच्या पिढीला दिलं जातं. जगात अनेक देशांमध्ये काही ट्रॅडिशनल फर्मेंटेड कल्चर्स आहेत आणि ते असेच पास ऑन केले जातात. जसं सोअर डो म्हणतात ज्याला, किंवा ब्रेड स्टार्टर आहे, केफिर ग्रेन्स आहेत. कारण रिपीटेड फर्मेंटेशनमुळे एक स्टेबल बॅक्टेरियल कम्युनिटी तयार होऊ शकते.
आता एक महत्वाची गोष्ट इथे समजून घ्या की जुनं आहे म्हणजे नेहमी आरोग्यासाठी चांगलं असं मात्र नाही. जर हायजीन खराब असेल किंवा विरजण चुकीच्या पद्धतीने ठेवलं गेलं असेल किंवा त्यामध्ये फंगस किंवा अनवॉन्टेड बॅक्टेरिया वाढले असतील तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पारंपरिक पद्धत आणि स्वच्छता या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत दह्याच्या बाबतीत. मी देते ना ती प्रत्येक माहिती अशीच सायंटिफिक असावी, त्याला रेफरन्स असावा आणि मी गेल्या 25 वर्षांपासून प्रॅक्टिस करते त्या अनुभवाची जोड असावी याची मी अशी काळजी घेते बरं का. आणि म्हणूनच तुम्हा सगळ्यांना नम्र आवाहन आहे की तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, कारण ती आमच्या पाठीवरची कौतुकाची थाप असते. असो, आता आपण बरेचदा दही करताना दूध तापवतो, त्याची साय काढून घेतो आणि मग राहिलेल्या दुधाचं दही लावतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण याचे सुद्धा वेगळे गुण आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत. मी जर रेफरन्स किंवा प्रत्येक गोष्टीसाठी श्लोक सांगायला लागले तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून फक्त त्या श्लोकाचा अर्थ सांगते. अर्थात आजच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक ओळीसाठी मी रेफरन्स काढलेला आहे, अभ्यास केलेला आहे आणि तुम्हाला जर उत्सुकता असेल तर त्याचे श्लोक सुद्धा मी तुम्हाला पाठवू शकते. तर साय काढलेलं जे दूध आहे त्यापासून बनवलेलं दही त्याला म्हणले निस्सार. हे मात्र गुणानं थंड आहे, पचायला हलकं आहे, भूक वाढवणारं, रुचिकर म्हणजे तोंडाची चव वाढवणारं आणि किंचित वातवर्धक आहे. ज्यांना अतिसार, ग्रहणी असे आजार आहेत त्यांच्यासाठी हे फार उपयुक्त आहे. आता आपली प्रकृती, आपली भूक, आपली पचनशक्ती आणि ऋतू यांचा विचार करून सांगितलेले आपल्या जे प्रकार सांगितलेत त्यातलं योग्य दही निवडायचं. अर्थात दही उष्ण आहे म्हणून खाऊच नका, हे फार सिम्प्लिफिकेशन झालं. सध्या ना सोशल मीडियावर दोन गोष्टी फार ट्रेंडिंग आहेत. एक तर कुठलीही गोष्ट फार सिंपल करून सांगायची, म्हणजे कोणासाठीच योग्य नाही किंवा सगळ्यांसाठी योग्यच आहे असं, किंवा खूप हायपर क्लेम करायचे, घाबरवून टाकायचं. खरं तर आरोग्य अशा गोष्टींवर चालत नाही, कारण आपण मशीन मेड प्रॉडक्ट नाही. प्रत्येक जण वेगळा आहे, त्याची गरज वेगळी आहे. त्यानुसार प्रत्येकाला निवडीचं स्वातंत्र्य आहे आणि ही विविधता आहे, सौंदर्य सुद्धा आहे. असो, आता दही खाण्याचे काही नियम सुद्धा आहेत बरं का. न नक्तम भुंजित म्हणजे शक्यतो रात्री खाऊ नये, कारण हे पचायला जड आहे किंवा अभिषंधी आहे, म्हणजे कफ किंवा मेद वाढवणारं, शरीरात चिकटपणा वाढवणार आहे किंवा पित्तवर्धक आहे, म्हणून रात्री नको. आता जर खायचंच असेल तर त्यामध्ये खडी साखर किंवा थोडं तूप घालावं असं म्हटलेलं आहे. आता तूप काही आपण डायरेक्ट दह्यामध्ये टाकून घेऊ शकत नाही, कोणाला आवडणार नाही. पण त्याचा अर्थ असा की दह्याला तुम्ही थोडी तूप जिऱ्याची फोडणी द्या, त्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होतो आणि त्यामुळे कफ वाढत नाही. आहे की नाही सोपा उपाय. याचबरोबर तुम्ही त्यात जिरं किंवा मध हे सुद्धा पदार्थ ऍड करू शकता, ज्यामुळे दह्यामुळे कफ किंवा मेद वाढण्याची प्रवृत्ती असते ती कमी होते. म्हणूनच दही खायचं असेल तर खरं तर खडी साखर, जिरं, सेंधव, तूप, मध अशा गोष्टी ऍड करून खा, म्हणजे तुम्हाला दह्याचा त्रास होणार नाही. दही खाण्याचे हे नियम जर फॉलो केले नाहीत, वेळी अवेळी खूप जास्त दही खाल्लं तर त्याचे दुष्परिणाम होतात. ते कुठले तर त्वचा रोग, रक्त आणि पित्तदृष्टीमुळे होणारे व्याधी, चक्कर येणं, पित्त असे. तर या गोष्टींचा विचार करून दही खा असं आयुर्वेद म्हणतो. किती सुंदर शास्त्र आहे बघा. लोक कल्याणाचा विचार करून इतकं सूक्ष्म मार्गदर्शन करून ठेवणारे हे शास्त्र आहे आणि याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा, होय की नाही. तुम्हाला याविषयी काय वाटतं, दह्याविषयी तुमचा अनुभव काय आहे हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आता दही जर आपण कापडातनं गाळून घेतलं तर त्याचं पाणी निघतं, त्याचे सुद्धा गुण वेगळे आहेत, त्याला मस्तू म्हटले. शिवाय ताकाचे सुद्धा खूप प्रकार सांगितलेत, त्याचेही वेगवेगळे गुण आयुर्वेदात सांगितलेले आहेत. याच व्हिडिओमध्ये हे सगळं सांगायचा माझा विचार होता, पण मग व्हिडिओ खूप मोठा होईल की काय, म्हणून हे विषय या व्हिडिओमध्ये घेतलेले नाहीत. जर तुम्हाला ताकाचे गुण किंवा चक्का असतो ना त्याचे गुण, दह्याचं पाणी असतं त्याचे गुण ऐकायचे आहेत का, तर तसं कमेंट्समध्ये लिहा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण त्या विषयावर बनवूया. आवडली ना आजची माहिती, नवीन वाटली का हे मला कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओतून. शुभम भवतु. धन्यवाद.